ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे की 2024 मध्ये संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका होणार। भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा नरेंद्र मोदी असणार हे कन्फर्म आहे। इथं टेन्शन मध्ये आहे ते विरोधक, कारण पंतप्रधान पदाचा दावेदार विरोधकांकडे कोणी नसल्याचं चित्र आहे। तरीही विरोधकांकडे एका गोष्टीचा विश्वास आहे, तो म्हणजे 2024 ची लोकसभा निवडणूक तेच जिंकणार। आता ते कसे जिंकणार, त्यांचा पंतप्रधान पदाचा दावेदार कोण असणार हे पाहणं गरजेचं असणार आहे। असो, आपण विषय भरकटण्यापेक्षा मूळ मुद्द्यावर येऊ। लोकसभा निवडणुकीआधीच फडणवीसांनी कसा डाव टाकलाय आणि सगळ्या विरोधकांना कसं गोत्यात अडकवलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी निकिता लोकरे आणि धुळामध्ये तुमचं स्वागत। 16 डिसेंबर 2023 रोजी नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं। साहजिकच विरोधक राहुल गांधींवर टीका, उद्धव ठाकरेंना टार्गेट, शरद पवारांची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी केलेलं भाष्य। पण या सगळ्याबरोबर त्यांचा एका गोष्टीवर जोर होता, तो म्हणजे राज्यात सुरू असलेला आरक्षणाचा वाद। ओबीसी समाजाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही हे त्यांचं नेहमीचं वाक्य। पण याच वाक्याला त्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची किनार जोडली आहे। आमच्यासाठी आरक्षण हा निवडणुकीचा मुद्दा नसणार आहे हेच सांगण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला आहे। सध्या महाराष्ट्रात आरक्षणाची परिस्थिती काय आहे, तर ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी कोट्यातील आरक्षणाच्या सवलती मिळू शकतात। ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे पुरावे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं। याच कुणबी प्रमाणपत्र देण्याला ओबीसी नेते छगन भुजबळांसह अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध आहे। मराठा नेते म्हणतात की ओबीसी कोट्यातून कुणबी म्हणून आरक्षण द्या, तर या मागणीला ओबीसी नेते विरोध करत आहेत। अशात देवेंद्र फडणवीसांनी आपली एक भूमिका क्लिअर केली आहे, म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा अजेंडा आरक्षण नसणार आहे। म्हणजेच ओबीसी किंवा मराठा अशा मुद्द्यांवर भाजप मते मागणार नाही। हा मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी क्लिअर केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या या वाक्यामुळे काय होईल, तर विरोधकांकडूनही प्रचारासाठी आयता मिळालेला आरक्षणाचा मुद्दा निघून जाईल। यामुळे विरोधकांसह सत्ताधारी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवतील। आता हे जरी म्हणण्यापुरतं असलं तरी याआधी भाजपनेच अनेकदा निवडणुकीच्या मैदानात आरक्षणाचा मुद्दा काढला होता। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की आम्हाला सत्ता द्या, आम्ही 4 महिन्यात तुम्हाला मराठा आरक्षण मिळवून देऊ। सध्या झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आली। यावेळी देखील मंत्रीपदाच्या दावेदारांपासून प्रचाराच्या मुद्द्यांपर्यंत भाजपने जातीचं कार्ड वापरलं होतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कितीही म्हटलं तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण असे मुद्दे चालणार हे नक्की। तुम्हाला काय वाटतं, आरक्षणावरून महाराष्ट्रात रणसंग्राम गाजेल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंसाठी आमच्या धुरळा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।